नमस्कार. दुपारचे 12 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात राजकीय बातम्यांनी. राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकींनी उमेदवारी अर्ज भरला. विधान परिषदेसाठी जिशान सिद्दीकी यांना संधी देण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, इंद्रनील नाईक यावेळी उपस्थित होते. साहब का, प्रफुल्ल पटेल साहब का, सुनील तटकरे जी का, पार्थ पवार दादा का, उन्होंने मुझे एक मौका दिया और मेरे परिवार के लिए बहुत बड़ा दिन है। मेरी माँ के लिए, मेरी बहन के लिए, मेरे पिताजी ऊपर से जो देख रहे अजीत दादा के नेतृत्व में, अजीत दादा के आशीर्वाद के साथ महाराष्ट्र में मैं पूरी कोशिश करूंगा कि युवाओं को जोड़ने के लिए, गरीबों की आवाज रखने के लिए। और रहीमी साहब ने जो मेरे लिए किया है, जो अपनी उन्होंने और उनके परिवार ने जो अपने वादे पे रहे हैं, मेरी बदले बहुत बड़ी बात है। और युवाओं के लिए, गरीबों के लिए, अल्पसंख्यकों के लिए, सारे समाज के लिए मैं काम करूंगा। सिर्फ मुंबई और महाराष्ट्र में नहीं, पूरे देश भर के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का झंडा जरूर लगाऊंगा। आणि याबाबत आपण अधिकची माहिती घेऊयात. आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत आहेत. ज्योत्स्ना, राष्ट्रवादीमधून अनेकांची नावं चर्चेत होती आणि त्यामध्ये आता जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. आता राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य नाहीये ना? सध्या जर कल्याणी परिस्थिती बघायला गेलं तर जिशान सिद्दीकी यांचं नाव सुद्धा चर्चेमध्ये होतं, पण राष्ट्रवादीच्या एकमेव विधान परिषदेच्या जागेसाठी जवळपास 84 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार आणि इतकंच नव्हे तर पार्थ पवार यांची सुद्धा भेट घेतली होती. याच्यामध्ये राष्ट्रवादीचे अंतर्गत लॉबिंग जी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. एका बाजूला अमोल मिटकरी ज्यांनी अजित पवार यांच्या अपघातानंतर जे आहे ते प्रखरतेने त्यांनी त्यांची भूमिका मांडली. पक्षाचा विचार केला नाही, त्यांच्या आमदारकीचा विचार केला नाही, पण अमोल मिटकरी जे आहेत त्यांचं या लिस्टमधून नाव जे आहे ते आधीच बाहेर काढण्यात आलेलं होतं. नंतर जर बघायला गेलं तर विक्रम काकडे जे आहेत त्यांचं नाव सुद्धा होतं, जे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय म्हणून मानले जातात. त्यानंतर महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत त्या सूरज चव्हाण, सध्याचे अध्यक्ष नाही आहेत, ते माजी अध्यक्ष आहेत. सूरज चव्हाण हे सुद्धा जे आहेत तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांचं सुद्धा नाव चर्चेमध्ये होतं. मात्र सूरज चव्हाण यांना सुद्धा जे आहे ते विधान परिषद मिळाली नाही, त्यांना सुद्धा डावलण्यात आलं. त्यानंतर कुठल्या महिलेला देतील की काय अशी सुद्धा चर्चा होती. मात्र यापूर्वी ज्यावेळेस हे खरात प्रकरण यायचं होतं त्यावेळेस जे आहे ते रुपाली चाकणकर यांचं सुद्धा नाव होतं. मात्र रुपाली चाकणकरांचं खरात प्रकरणाशी त्यांचं नाव समोर आल्यानंतर जे आहे रुपाली चाकणकरांचं नाव फार पूर्वी जे आहे ते या लिस्टमधनं काढून टाकण्यात आलेलं होतं. त्यानंतर आता कोणता चेहरा नेमका राष्ट्रवादी देईल, अनेक तरुण नेतृत्व होतं, अनेकांनी जे आहे इच्छुक उमेदवार म्हणून जे आहेत विविध लोकांना भेटले होते. सुनेत्रा पवार याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. इतकंच नव्हे तर सुनील तटकरे जे आहेत ते त्यांच्या मुलासाठी सुद्धा जे आहेत ते लॉबिंग करत होते, मुलासाठी सुद्धा प्रयत्न करत होते. त्याचबरोबर छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांचं सुद्धा नाव चर्चेमध्ये होतं. पण या सर्वांना डावलून जे आहे बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र जिशान सिद्दीकी, जे काँग्रेसचे यापूर्वी आमदार राहिलेले आहेत आणि नंतर त्या बाबा सिद्दीकी यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर जिशान सिद्दीकी जे आहेत त्यांनी विधानसभा निवडणूक जी आहे ती राष्ट्रवादीच्या चिन्हावरती निवडणूक जी आहे ती लढली होती. मात्र जिशान सिद्दीकी यांचा पराभव झाला आणि आपण दुसरीकडे बघतो की आता जिशान सिद्दीकी यांच्या वडिलांचा ज्या प्रकारे खून करण्यात आला आणि त्यानंतर आता जिशान सिद्दीकी जे आहेत ते गेल्या काही दिवसांपासून राजकीय दृष्ट्या शांत होते, सक्रिय नव्हते. मात्र आता पुन्हा त्यांचं राजकीय पुनर्वसन जे आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण्यात आलेलं आहे. जिशान सिद्दीकींना उमेदवारी देण्यामागे राष्ट्रवादीची नेमकी काय रणनीती आहे? जिशान सिद्दीकींचा राष्ट्रवादीला कसा फायदा होईल? जर आपण दोन्ही राष्ट्रवादीचं म्हटलं तर संपूर्ण राष्ट्रवादीचं तसं पाहायला गेलं तर मुंबईत 2 ते 3च चेहरे होते आणि आता राष्ट्रवादी वेगळी झाल्यापासून जे आहे ते नवाब मलिक, खास करून जे आहेत नवाब मलिक यांनी आक्रमक भूमिका घेणं बंद केलं होतं. सना मलिक जे आहेत त्यांचं सुद्धा मुंबईवरती एक चांगला होल्ड आहे. नवाब मलिकांच्याच त्या मुलगी आहेत. मात्र एकूणच राष्ट्रवादीचं मुंबई पट्ट्यामध्ये त्यांचं वर्चस्व वाढवायचं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीची जी शिवशाहू फुले आंबेडकर म्हणून ओळख आहे तर त्या ओळखसाठी एक अल्पसंख्याक चेहरा देणं हे सुद्धा राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचं होतं. तरुण चेहरा देणं जेणेकरून जे आहे मुंबईमध्ये जे आहे ते राष्ट्रवादी असो किंवा मुंबईच्या रिजनमध्ये राष्ट्रवादी वाढवण्यासाठी जे आहे तो एक जिशान सिद्दीकीच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल. अल्पसंख्याक चेहरा दिल्यामुळे राष्ट्रवादीची शिवशाहू फुले आंबेडकरवादी समतावादी भूमिका जी आहे ती त्यांना कंटिन्यू ठेवता येईल. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तसं पाहायला गेलं तर जिशान सिद्दीकी हे म्हणजे जिशान सिद्दीकीचे वडील जे आहेत बाबा सिद्दीकी त्यांचे आणि अजित पवार यांचे खूप चांगले संबंध होते. मात्र बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर
झाल्यानंतर जिशान सिद्दीकी तशी त्यांची सक्रियता जी आहे राजकीय ती आणि सामाजिक सक्रियता बऱ्यापैकी कमी झाली होती. मात्र आता जिशान सिद्दीकी जे आहेत ते प्रफुल्ल पटेल खास करून सुनील तटकरे यांच्या जवळचे सुद्धा मानले जातात, निकटवर्तीय मानले जातात. जिशान सिद्दीकीसाठी हा पक्ष राष्ट्रवादी जो आहे तर पूर्ण पक्ष म्हणून तसा वेगळा नवीन नाहीये, कारण काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असताना जे आहे जिशान सिद्दीकीचे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसोबत जे आहेत चांगले संबंध होते. जसं आदिती तटकरे सोबत जे आहे ते चांगले संबंध, चांगले मैत्रीपूर्ण संबंध जे आहेत त्यामुळे राजकीय ज्योत्स्ना संबंध जे आहेत, आता जिशान सिद्दीकी मुंबईमध्ये कशा पद्धतीने काम करतील हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद माहितीसाठी.